नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत दडलेला, इतिहासाची साक्ष देणारा आणि निसर्गाचा अनमोल ठेवा असलेला कर्नाळा किल्ला। कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये असलेला हा किल्ला मुंबईपासून साधारण 65 किलोमीटर आणि पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या किल्ल्याचा वापर मुंबई आणि कोकण यांना जोडणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। तर चला मग या कर्नाळा किल्ल्यामध्ये गेल्यावर तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या भाग 2च्या व्हिडिओमधून पाहूया। किल्लेदाराच्या वाड्यापासून थोडा पुढे चालत आल्यावर समोरच आपल्याला या किल्ल्याचा अंगठ्याच्या आकारासारखा असलेला सुळका बघायला मिळतो। 38 मीटर उंच असलेला हा सुळका शिवकाळातील अनेक ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार आहे। येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला या किल्ल्याचा 5वा दरवाजा लागतो आणि त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला दिंडी दरवाजा बघायला मिळतो। त्याच्या समोरच आपल्याला या सुळक्याच्या खालच्या बाजूला असलेली पाण्याची टाकी बघायला मिळतात। शिवकाळात जेव्हा गडावर सैनिक टेहळणीसाठी सुळक्याच्या भागामध्ये थांबायचे तेव्हा त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी या टाक्यांची निर्मिती करण्यात आली होती। या सुळक्याच्या चारही बाजूला आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळतात, परंतु येथील अनेक टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही। या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला मोठे पाण्याचे खांब टाके बघायला मिळते। या खांब टाक्याच्या बाजूलाच आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके बघायला मिळते। या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला पडझड झालेली तटबंदी बघायला मिळते आणि या तटबंदीमध्येच आपल्याला जंग्या देखील बघायला मिळतात। या तटबंदी समोरच आपल्याला एक मोठे पाण्याचे खांब टाके बघायला मिळते, परंतु या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही। त्याच्या थोडा पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक मोठे पाण्याचे खांब टाके बघायला मिळते। त्याच्याच पुढे आपल्याला एक छोटे पाण्याचे खांब टाके बघायला मिळते। याच्या थोडा पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक मोठे पाण्याचे खांब टाके बघायला मिळते। त्याच्या पुढे देखील आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात, परंतु तेथे जाणे धोकादायक आहे। तेथून सुळक्याच्या पुढे गेल्यावर आपल्याला काही वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात। तेथून खाली आल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांची देवडी बघायला मिळते।
या देवडीच्या बाजूलाच आपल्याला या किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेला 6वा दरवाजा बघायला मिळतो. या दरवाजातून थोडा पुढे गेल्यावर समोरच आपल्याला तटबंदीमध्ये असलेली एक छोटीशी देवडी बघायला मिळते. त्याच्या बाजूनेच आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर आल्यावर आपण या किल्ल्याच्या सुळक्याच्या मागच्या बाजूला येऊन पोहोचतो. तेथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला खाली उतरून दरवाजाजवळ जाणारा पायरी मार्ग लागतो आणि त्याच्या समोरच आपल्याला पडझड झालेली तटबंदी बघायला मिळते. येथून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला या किल्ल्याचा सर्वात चांगल्या स्थितीत असलेला शेवटचा दरवाजा बघायला मिळतो. या दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात अतिशय सुंदर कमल शिल्पे कोरलेली बघायला मिळतात. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला अतिशय सुंदर अशी शरभ शिल्पे कोरलेली बघायला मिळतात, जी या किल्ल्याच्या अभेद्यतेची आणि शौर्याची साक्ष देतात. दरवाजा पार करून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला या किल्ल्याची ढासळलेली तटबंदी बघायला मिळते. येथून आपल्याला या अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या सुळक्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथून आपल्याला या किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजाजवळ जाण्यासाठी रस्ता लागतो. या बुरुजाच्या ढासळलेल्या तटबंदीमध्ये आपल्याला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग लावलेल्या बघायला मिळतात. तसेच या तटबंदीमध्ये देखील आपल्याला जंग्या बघायला मिळतात. येथून थोडा पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके बघायला मिळते. येथून सुळक्याजवळ गेल्यावर त्याच्या डाव्या बाजूनेच आपल्याला रस्ता गेलेला दिसतो. या रस्त्याने थोडा पुढे गेल्यावर आपल्याला तटबंदीचे अवशेष बघायला मिळतात आणि त्याच्या थोडा पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळते. या टाक्याच्या येथून थोडा पुढे गेल्यावर आपल्याला सुळक्याच्या खाली असलेला बुरुज बघायला मिळतो. परंतु आज आपल्याला या ऐतिहासिक वास्तूचे फक्त अवशेष बघायला मिळतात. काळाच्या ओघात येथील मजबूत तटबंदी देखील पूर्णपणे ढासळून गेली असून तिचे देखील फक्त अवशेष बघायला मिळतात. तसेच त्याच्या अगदी पुढे असलेली तटबंदी मात्र आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. येथून आपल्याला
मुंबई गोवा महामार्गाचे आणि सभोवतालच्या निसर्गाचे विहंगम दृश्य बघायला मिळते. निसर्गाच्या कुशीत विसावलेला हा संपूर्ण परिसर मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. येथून आपल्याला इर्शाळगड किल्ला देखील बघायला मिळतो. तसेच त्याच्या बाजूला असलेले प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग देखील बघायला मिळतात. हा कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. आणि अशा प्रकारे आपला या किल्ल्याचा प्रवास पूर्ण होतो.